मी जर जिंकले तर तुला अरुणाच्या टीम मध्ये म्हणजेच इंद्रधनु मध्ये मी जिथे म्हणेन तिथे ज्या पोझिशनला म्हणेन त्या पोझिशनला तुला खेळावं लागेल. मी टीम बरोबर नाही खेळू शकत पण आमच्या टीमला एका तगड्या प्लेयरची गरज आहे. तू माझ्या जागी खेळशील. मी हे चॅलेंज वगैरे सगळं माझ्या टीमसाठी करते. मला प्रॉमिस कर की तू काहीही करून इंद्रधनुसाठी खेळशील. तू प्रोफेशनल प्लेयर आहेस. कबड्डी हा तुझ्यासाठी फक्त खेळ आहे पण अरुणा आणि त्या मुलींसाठी हा फक्त खेळ नाहीये. ही त्यांची गरज आहे, त्यांचं पॅशन आहे, त्यांची महत्वाकांक्षा आहे. जर ते जिंकले ना तर अशा अनेक लक्ष्मण रेषा पार करण्याची ताकद त्यांच्यात निर्माण होईल आणि या ताकदीची त्यांना खूप गरज आहे. मला वचन दे गुड्डी की ही ताकद तू त्यांना मिळवून देशील. नीट लक्ष देऊन वाचा आणि जमलं तर या. हा मी तर असणार आहे तिथे. अरे हा एवढा खुश होता की जसं ह्याचं आणि शिवानीचं लग्न ठरलं आणि हा त्याच्या पत्रिका वाटतं. घ्या घ्या पत्रिका घ्या, वेळेवर जेवायला या. भागो काय जरा नीट वाच. चालायचा नेमका गेम काय आहे ना तेच कळत नाही. तिचं मिशन झालंय कबड्डी. मूर्खपणा आहे हा सगळा. मी एक काम करतो, हा कागद घेऊन मग पप्पांना दाखवतो. कशी सरळ करतोय तिला ते बघतो. देख. नाही अभि, आपण असं काहीही करायचं नाहीये. तिच्या मनात काय चाललंय हे जाणून घेतल्याशिवाय आपण का अडचण व्हायचं. ती शिवानी आहे, मूर्ख नाहीये ती. तिच्या प्रत्येक गोष्टीत काहीतरी विचार नक्कीच असणार. गुड्डी बरोबर असं कबड्डी खेळणं यामागे सुद्धा नक्कीच काहीतरी कारण आहे. ते आपण जाणून घ्यायला हवं. तू फक्त आहे ना प्रार्थना कर तुझ्यासारखा तिचा हात वगैरे तुटू नये म्हणून. चल ठीक आहे, हात नाही मोडणार कारण हरल्यावर शेवटी माझ्या टीम मधून खेळणार आहे ना ती. हात कसा मोडेन मी? बरं नक्की या मॅच बघायला. तुमच्या मैत्रिणीला माझ्या विरुद्ध खेळताना बघायला या. शिवानीने तुमच्यासाठी भेट पाठवली आहे. घाबरू नका, पैसे दारू असलं काही नाहीये. हे घ्या वाचा. आता खरी मजा येणार आहे भाऊ. तुमच्या मुलीने जर एखादं चॅलेंज एक्सेप्ट केलं तर त्यात ती जिंकेल की हरेल? माझ्या मुलीला मी अजूनही छान ओळखतो. मी जो ओळखतो त्यानुसार तिने एखादं चॅलेंज स्वीकारलं तर ती नक्की जिंकून येणार. थँक्स पप्पा. म्हणूनच म्हणते फक्त आशीर्वाद द्या. मैं जा रही हूँ. सरळ सांग ना, जावंसं वाटतंय. वाटतंय नाही, मैं जा रही हूँ टाइम पास के लिए. मी ना चल जाऊया. हरकत नाहीये. मग एवढी चिडून का बोलतेस? हे बघ, डोक्यात जाऊ नको. तर ती मॅच बघायला लागणार आहे. चल चल लवकर चल. आणि हो, जाताना पेपर घे. शिवानीचं भविष्य बघायचं. शेवटची मॅच खेळणार असं म्हणाली. असं सांगून 3 मॅचेस खेळले आतापर्यंत. जाऊन देव, खेळू द्या ना पोरीला. नाही खेळणार ह्या पुढे. ठीक आहे, मीही जातो ग्राउंडवर मॅच बघायला. काय? बऱ्याच दिवसात काय, बऱ्याच वर्षात पोरीला खेळताना पाहिलं नाही. आपण जाऊ नको. मैदानावर जाऊन तमाशा नाही करणार मी.